नमस्कार. सेविका आणि मदतनीस ताईंसाठी महत्त्वाचे अपडेट आले आहेत. सेविका आणि मदतनीस ताईंना 25 सप्टेंबर 2025ला महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागाकडून एक जाहीर करण्यात आले. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंसाठी महत्त्वाचे अपडेट आहे आणि आनंदाची बातमी आहे. तर आनंदाची बातमी काय आहेत? भाऊबीज भेट केव्हा दिली जाणार आहेत आणि कोणत्या दिवशी मिळणार आहे तुम्हाला सेविका आणि मदतनीस ताईंसाठी, हे सविस्तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. व्हिडिओला स्किप करू नका. एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या मानधनी कर्मचारी सन 2025 या आर्थिक वर्षासाठी भाऊबीज भेट रक्कम मंजूर करण्याबाबत जी.आर. आहेत. आता या ठिकाणी तुम्हाला 25 सप्टेंबर 2025ला हे जी.आर. काढला आहे भाऊबीज भेट रक्कम मंजूर करण्याबाबत. आता शासन संदर्भानुसार महिला बालविकास विभाग, एकात्मिक बालविकास विभाग यांच्या दिनांक 21/8/2025 नुसार आणि 23 फेब्रुवारी 2025 नुसार हे भाऊबीजसाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंसाठी ही अपडेट देण्यात आले. तर केव्हा मिळणार आहे तुम्हाला आणि किती मिळणार आहे भाऊबीजसाठी? तर बघा, एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस या मानधनी कर्मचारी सन 2025-26 या आर्थिक वर्षातील भाऊबीज भेट प्रत्येकी 2000 रुपये प्रमाणे अदा करण्याबाबत शासनाच्या विचाराधीन होती. आता प्रत्येक वर्षी त्यांना भाऊबीज भेट दिली जाते. यावर्षी 2000 रुपये दिले जाते. तर आपल्याला हे पैसे केव्हा मिळणार आहे, शासन निर्णय आणखी काय नियमात बदल करण्यात आले ते आपल्याला बघायचं आहे. तर बघा, शासन निर्णय तुम्हाला दिसत असेल. एकात्मिक बालविकास सेवा योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस या मानधनी कर्मचारी सन 2025-26 या आर्थिक वर्षात प्रत्येकी 2000 रुपयाप्रमाणे भाऊबीज भेट रक्कम देण्यास शासन मंजुरी देत आहेत. तर बघा, आता या ठिकाणी या जी.आर.नुसार 25 सप्टेंबर 2025मध्ये त्यांनी आज राज्य सरकार आणि केंद्र सरकारने हा महिला बालविकास विभागाकडून एक जी.आर. करण्यात आले आहे. तर आता भाऊबीजसुद्धा त्यांना 2000 रुपये आणि कोणत्या दिवशी दिले जाणार आहेत. दुसरा मुद्दा आहे, एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांना भाऊबीज अदा करण्याकरिता आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांना नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत असून यासाठी होणारा खर्च भागवण्यासाठी मागणी क्रमांक 1 22-26 पोषण आहार 8-6 एकात्मिक बालविकास सेवा योजना भाऊबीज भेट अतिरिक्त राज्य हिस्सा 100% आणि 22-26 19-54 31 सहाय्यक अनुदाने वेतनेनंतर या लेखाशीर्षाखाली सन 2025-26 या आर्थिक वर्षात मंजूर केलेल्या तरतुदीमधून आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी संदर्भात दिन क्रमांक 2 येथील पत्रान्वये केलेल्या मागणीनुसार रुपये 40,61,30 कोटी रुपये 40,61,30,00,000 फक्त इतकी निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. तर बघा, एकूण निधी भाऊबीजसाठी सेविका आणि मदतनीस ताईंसाठी भाऊबीजसाठी किती निधी मंजूर करण्यात आले? 40 कोटी 31,30,00,000 हे फक्त एवढं रुपये या ठिकाणी भाऊबीजसाठी मंजूर करण्यात आले आहेत. तिसरा मुद्दा आहे बघा, आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांनी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना भाऊबीज भेट तात्काळ अदा होण्याची अनुषंगाने आवश्यक ते कारवाई करावी असं या जी.आर.नुसार अपडेट देण्यात आले महिला बालविकास विभागाला. तर शासन निर्णय नियोजन विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक 284 दिनांक 26/8/2025 वित्त विभागाने अनौपचारिक संदर्भ क्रमांक 264 12/9/2025 नवे दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे. हा जर तुम्हाला जी.आर. डाउनलोड करायचा असेल तर www.maharashtra.government.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व या नावाने तुम्हाला जी.आर. दिसेल, तो जी.आर. तुम्ही डाउनलोड करू शकतात. तर प्रति बघा, या ठिकाणी एकूण प्रति किती देण्यात आले? 16 प्रति आहे. मुख्यमंत्री सचिव मंत्रालय मुंबई, उपमुख्यमंत्री गृहनिर्माण सचिव मंत्रालय मुंबई हे सर्व हे प्रति आहेत. यांचं हे सर्व आदेशाने आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या आदेशाने हे सर्व या ठिकाणी निधी मंजूर करण्यात आले. सेविका आणि मदतनीस ताईंना लवकरात लवकर त्यांचं भाऊबीजचे पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये येणार आहेत. दरवर्षी जसे भाऊबीजचे पैसे दिले जाते 2000 रुपये, तसेच आणि काही सेविका ताईंना मदतनीस ताईंना भाऊबीज मिळालं होतं मागच्या वर्षी, बट त्यांनी काय केलं होतं, त्यांच्या जे अंगणवाडीमध्ये जे जुने सेविका मदतनीस असेल
त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे गेले आणि काही सेविकांना अजूनपर्यंत भाऊबीजचे पैसेच मिळाले नाही। त्यांनी अर्जसुद्धा केले होते महिला बालविकास तालुक्याच्या स्तरी, तरीसुद्धा त्यांना अजूनपर्यंत पैसे मिळाले नाही। तर आणखी त्यांनी प्रयत्न करायचे, कुठेही आपल्याला विभाग किंवा जिल्हा लेवलला जायचं, प्रकल्प स्तरावरती जायचं। तुमचं अर्ज तुम्ही जेव्हा अर्ज सबमिट केले आपल्या तालुक्याच्या स्तरी तालुक्याच्या ठिकाणी, तर आपल्याला जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन प्रकल्पाच्या कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला ते अर्ज त्या ठिकाणी सबमिट करायचं आहे। कारण मागच्या वर्षी जे पैसे मिस्टेक झाले होते, जे बाकी राजीनामे दिले होते सेविका मदतनीस ताई, त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे गेले आहेत आणि त्यांचे पैसे अर्ज देऊनसुद्धा त्यांनी काढून दिले नाही। तालुक्याच्या स्तरी महिला बालविकास विभाग कार्यालयामध्ये तक्रार केली, तरीसुद्धा त्यांनी काय हरकत घेतली नाही। हो सुपरवायझरने हो म्हटलं ना, नंतर बाकी मदतनीस ताईंना ते पैसेच बुडाले, पैसेच मिळाले नाहीत। आता अर्ज केले आहेत, तर अर्ज आता तुम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन करा। तहसील कार्यालयामध्ये तहसील लेवलला तुमचं होत नसेल प्रॉब्लेम सॉल्व, तर डायरेक्ट तुम्ही काय करायचं, महिला बालविकास प्रकल्पाधी जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन तुम्ही त्या ठिकाणी तुमचं अर्ज सबमिट करायचं आणि नक्कीच तुमचं त्या ठिकाणी सोल्युशन मिळेल। व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।